तू जगण्याचं बळ दिलं हो. संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं. काळोखातून ज्योत पेटवत रान मोकळं केलं, रान मोकळं केलं, रान मोकळं केलं. बाभीमा 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 संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं. संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं. काळोखातून ज्योत पेटवत रान मोकळं केलं. बाभीमा 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 हिंवासाठी जीव त्यागलाचा, जीव त्यागलाचा, जीव त्यागलाचा. दुःखाची ओढून शाल तू काळ भोगलाचा, काळ भोगलाचा, काळ भोगलाचा. तू नसता तर आम्हा घरची दादा, तू नसता तर त्याचं बाबासाहेब नाव होते तो भीम नसता तर, भीम नसता तर, नसता तर आम्हा घरची पेटली नसती चूल. भीम नसता तर आम्हा घरची पेटली नसती चूल. काळोखातून ज्योत पेटवत रान मोकळं केलं. बाभीमा 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 अस्पृश्याचा कलंक होता अस्पृश्याचा कलंक होता आमच्या माथी.
शिव नरनारी सब ताड़न के अधिकारी। मनुस्मृति को बाबा साहब ने जलाया और गोमशे ने कहा, बाबा साहब ने मनुस्मृति पढ़ी नहीं, शरद तुम से बोल ले कि नहीं, बोलले की नाही कोणी नाव एक आवाज दिला, जोरदार टाळ्या होऊ द्या। बाबासाहेबांनी जाणली मनुस्मृती आणि शरद वंशे काय म्हणले? शरद वंशे म्हणले की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचली नाही म्हणून जाणली, पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांना साक्ष ठेवून छत्रपती शिवरायांचा अर्धा पुतळा बनवून ज्या महिलांना माणूस पण नाकारण्यात आलं, ज्या महिलांचं शोषण झालं, ज्या महिलांना अत्याचार बलात्कारांपासून बाबासाहेब आंबेडकर वाचवित आहेत, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर नावाचा महासूर्य मनुस्मृतीला चालवून टाकत आहेत आणि बोंगशे म्हणतो मनुस्मृती वाचली नाही म्हणून। जग हे सारे ताकीद आहे, जग हे सारे ताकीद आहे, तुझीच रे पाऊल, जग हे सारे ताकीद आहे, तुझीच रे पाऊल, आळोखातून ज्योत पेटवत रान मोकळं केलं, बाभीमा 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 संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं हो, संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं, काळोखातून ज्योत पेटव रान मोकळं केलं, भीमा 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 भीमा